नमस्कार. इयत्ता 9वी आणि 10वीसाठी जो पेपर पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार आपल्याला रायटिंग स्किलचा भाग पाहायचा आहे. सेक्शन 5 रायटिंग स्किल्स, एकूण गुण 20. पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती असेलच. 6 सेक्शन्स आणि 7 प्रश्न असतात. त्यापैकी 2 प्रश्न सेक्शन 5 मध्ये आहेत. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 5 मध्ये AB, क्वेश्चन नंबर 6 मध्ये AB अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील. तर पहा, टिप जे आहे टिपमध्ये दिलेलं आहे. ॲक्टिव्हिटी शीटमधील सेक्शन 5 रायटिंग स्किलचा भाग म्हणजे लेखन कौशल्य. यामध्ये इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर असणार आहे. आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लेटर रायटिंग 15 मिनिटामध्ये हे पूर्ण करायचं असते. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग A1 और A2 दोन्हीपैकी एक सोडवा. डू एनी वन ऑफ दी फॉलोविंग. टिपमध्ये काय दिलंय पहा. क्वेश्चन नंबर 5A हा पत्रलेखनाचा प्रश्न. A1 मध्ये इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र आणि A2 मध्ये फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र. यापैकी एकच तुम्हाला लिहायचे आहे. पण दोन्ही पत्रांसाठी एकच माहिती असेल, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट जे असेल ते एकच असेल. आणि हे पत्रलेखन करत असताना खालील मुद्दे विचारात घ्या. नंबर 1, पत्र जर औपचारिक असेल म्हणजे औपचारिक असेल किंवा अनौपचारिक असेल, या पत्रलेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. म्हणजे पत्रलेखनाचं जे काही आहे दोन्ही प्रकार हे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये, हे आपल्याला लक्षात येईल पुढे. म्हणजेच पत्राचे सर्व महत्त्वाचे घटक जसे की पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, पत्राची सुरुवात व पत्राचा शेवट, या सर्व गोष्टी डाव्या बाजूला म्हणजे समासाला लागून लिहाव्यात. आता समास म्हणजे हे जी उभी रेघ असते, अशा पद्धतीने उभी रेघ असते, त्याला समास म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर दुसरा, औपचारिक पत्रात ज्याला लिहित आहोत त्याचा पत्ता, विषय हे आवर्जून लिहावा. परिच्छेद दर्शवण्यासाठी 2 इंच जागा न सोडता जिथे परिच्छेद पाळायचा आहे तिथे एक ओळ सोडावी. पत्रात कृतीपत्रिकेत असलेले नाव व पत्ता लिहावे. पत्रलेखनासाठी दिलेल्या मुद्द्यांचा सुयोग्य वापर करून साधारणपणे 3 परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ पाळावेत. यामध्ये पत्राची सुरुवात, पत्राचं जे काही मुख्य विषय आहे ते स्पष्टीकरण देणे आणि समारोप. त्यानंतर बघा, सेक्शन 5 रायटिंग स्किल्स 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग A1 अथवा A2 लिहा. आता हे या ठिकाणी जाहिरात आहे, प्रश्न आहे. इमॅजिन, कल्पना करा, यू आर आनंदी. तुम्ही आनंदी म्हणजे जर लेडी असेल तर आनंदी, आणि जर म्हणजे पुरुषांसाठी म्हणजे बॉईजसाठी आनंद. तुम्ही आनंदी जाधव किंवा आनंद जाधव आहात असं इमॅजिन करा. यू हॅव रीड द फॉलोविंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोविंग लेटर्स. 2 लेटर्स पैकी तुम्हाला एकच लिहायचं आहे. इथे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आहे पहा. इन्हेन्सिंग
एन्चॅन्टिंग ब्युटी चिखलदरा. म्हणजे चिखलदरामधील जे काही एन्चॅन्टिंग जे ब्युटी आहे, म्हणजे अगदी नयनरम्य आपण म्हणू शकतो, हे जे काही ब्युटी आहे चिखलदरामधील त्याविषयी आहे. एन्जॉय द फेमस हिल पॉइंट्स अँड नॅचरल ब्युटी, अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन द अर्थ असं म्हटलं आहे. विजिट द सनसेट पॉईंट, म्हणजे ह्या पॉईंटला तुम्ही भेट देऊ शकता, म्हणजे हे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. भीमकुंड पॉईंट, देवी पॉईंट, इको पॉईंट, अ फेमस गन पॉईंट, ह्या मुद्द्यांचा आपल्याला वापर करावा लागेल पत्र लिहित असताना. एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग, हे सुद्धा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो. बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स. कम्फर्टेबल स्टे, राहण्यासाठी अगदी सोयीस्कर, म्हणजे कम्फर्टेबल आहे. एन्जॉयबल नॅचरल ब्युटी, कॉन्टॅक्ट करायचं या ठिकाणी. द इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा, डिस्ट्रिक्ट अमरावती, असे म्हणजे हे जाहिरात आहे. या सर्व पॉईंट्सच्या आधारे आपल्याला पत्रलेखन करायचं असते. तर बघा, इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. वरच्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार इथे 2 पत्र आहेत. A1 आहे इन्फॉर्मल लेटर आणि A2 आहे फॉर्मल लेटर. या दोन्हीपैकी तुम्ही एक पत्राची तयारी करू शकता. तर इन्फॉर्मल लेटरविषयी या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. प्रश्न असा आहे, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे जाहिरात पहा आणि राईट अ लेटर, पत्र लिहा, टू युअर फादर, कोणाला लिहायचं आहे? फादरला. आस्किंग परमिशन, म्हणजे कशासाठी विचारणा करायचं आहे? परमिशन. कशासाठी? टू जॉईन द ट्रिप, म्हणजे ट्रिपला जाणार आहात तुम्ही, ह्याविषयी माहिती देण्यासाठी, परमिशन घेण्यासाठी फादरला पत्र लिहा. मेक यूज द फॉलोइंग पॉईंट्स, ड्युरेशन किती कालावधी आहे, टोटल कॉस्ट किती आहे, कॉस्ट म्हणजे किती खर्च येणार आहे तुम्हाला, अकोमोडेशन म्हणजे राहण्याची व्यवस्था, विथ सीइंग प्लेसेस, म्हणजे सर्व ठिकाणे म्हणजे जे काही असतील ते सर्व, म्हणजे हे कॉस्ट लिहायचं या ठिकाणी तुम्हाला वडिलांना सांगायचं की किती रुपये लागणार आहेत. ॲड युअर ओन पॉईंट्स, हा इन्फॉर्मल लेटर फादरला लिहायचं आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र हे नातेवाईकांना लिहिलं जातं, हे थोडक्यात तुम्हाला माहिती असायला हवी. हे थोडक्यात माहिती घेऊ आपण, फॉर्मल लेटर कुणाला लिहितात काय नाही. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट पहा. राईट अ लेटर टू द ऑफिसर ऑफ इन्चार्ज, यांना लिहायचं आहे. टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा, आस्किंग फॉर, म्हणजे ह्याविषयी विचारायचं आहे. कन्सेशन मिळतं आहे का इन द एंट्री फीसमध्ये. अकोमोडेशन डिटेल्स पाठवून द्या म्हणून आपल्याला हे डिटेलमध्ये सांगायचं आहे. त्यामध्ये फूड फॅसिलिटी काय आहे, प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन बुकिंग आहे का, ह्याविषयी आपल्याला कुणाला लिहायचं आहे? द ऑफिसर ऑफ इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा. ठीक आहे. हे झाले 2 प्रश्न, वरच्या जो ॲडव्हर्टाइजमेंटच्या नुसार हे प्रश्न आहेत. आता पत्र नेमकं कशा पद्धतीने लिहायचं आहे पहा. इथे नोंद म्हणून दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये A1 किंवा A2 पैकी कोणत्याही एकाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. येथे तुमच्यासाठी एक A1 A2 म्हणजे A1 बाबतीतच दिलेलं आहे, A2 दिलेलं नाही इथे मी. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये ह्याच पद्धतीचा वापर करायचा आहे. म्हणजे A1 बघा, क्वेश्चन नंबर 5 कसं लिहायचं पहा. इथे क्वेश्चन नंबर 5A बोर्डाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये या पद्धतीने लिहायचं आहे. इथे बघा 5A, इथे A1, म्हणजे इथे एक मार्जिन आहे ऑलरेडी आणि त्यानंतर परत एक मार्जिन तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणजे A1 इनफॉर्मल लेटर असं लिहावं लागेल. त्यानंतर आनंदी जाधव असं लिहिलं आहे, कॉमा दिला आहे. आता हे त्या ठिकाणी ॲड्रेस नव्हता, ॲड्रेस तयार केलेला आहे. B302 सहयोग कॉलनी MG रोड, कॉमा देत चालायचं या ठिकाणी पहा. आणि नागपूर पिनकोड दिलेला आहे. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला
हे पत्रलेखन करायचं आहे. बघा हे सेम आलेलं आहे, कुठेही मागे पुढे झालेलं नाही. यालाच मार्क्स मिळत असतात. ठीक आहे. त्यानंतर हे ॲड्रेस झालं. ॲड्रेसला किती मार्क्स आहेत काय नाही नंतर पाहूयात आपण. आणि इथे तारीख लिहायची. ज्या दिवशी तुम्ही पेपरला बसलात त्याच दिवशी तारीख लिहायचं. तारीख जर असेल तिथे तर ते लिहायचं, नाही तर ज्या दिवशी पेपरला बसतो आपण त्या दिवशीच तारीख लिहायचं या ठिकाणी. डिअर पप्पा, माय फर्स्ट टर्म एक्झाम म्हणजे प्रथम सत्र परीक्षा कधी आहे? इज गोइंग टू स्टार्ट सुरुवात होणार आहे. फ्रॉम 8 ऑक्टोबर म्हणजे 8 ऑक्टोबरपासून माझी फर्स्ट टर्म एक्झाम सुरुवात होणार आहे. अँड आय होप मला आशा आहे की टू गेट अबाउ 90%, 90पेक्षा वर पर्सेंटेज मी येतील मला, म्हणून मला आशा आहे. धिस टाईम यावेळेला. आय एम ग्लॅड म्हणजे मी आनंदी आहे. कशासाठी? टू इन्फॉर्म यू तुम्हाला माहिती देत असताना आहे की दॅट आवर स्कूल आमची शाळा हॅज अरेंज्ड काय आयोजित केलेलं आहे? ॲन एज्युकेशनल टूर एक शैक्षणिक सहल आयोजित केलेली आहे. टू विजिट चिखलदरा. कुठे भेट द्यायचे? चिखलदऱ्याला. कधी द्यायचे? ऑन 21 अँड 22 ऑक्टोबर 21 ते 22 ऑक्टोबरमध्ये भेट देणार आहेत. शैक्षणिक सहल आहे. याविषयी पप्पाला म्हणजेच फादरला पत्र लिहित आहात तुम्ही समजा. इट इज अ 2 days टूर 2 दिवसाची टूर आहे. इन्क्लुडिंग त्यामध्ये काय आहे? इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट. लॉजिंग आहे. लॉजिंग बोर्डिंग म्हणजे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था आहे त्यामध्ये. अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे जो प्रवासाचा जो काही एक्सपेन्स आहे जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये सर्व आलेला आहे, ज्या फीस जे भरणार आहेत त्यामध्ये. ॲज इट इज द लास्ट इयर इन दिस स्कूल आणि नक्कीच आता हे शेवटचं वर्ष आहे या स्कूलमध्ये. ऑल माय फ्रेंड्स माझे सर्व मित्र आर गोईंग जात आहेत फॉर द टूर या सहलीसाठी. अँड आणि आय विश टू जॉईन देम आणि मला सुद्धा त्यांच्यासोबत जायचं आहे किंवा जॉईन व्हायचं आहे या टूरमध्ये. आता बघा परिच्छेद पाडत असताना लिहित असताना मात्र हे जे आहे ना असं या पद्धतीने बघा मार्जिन एकच आलेलं आहे म्हणजे एक सेम. परिच्छेद पाडत असताना हे सुद्धा तुम्हाला सांगितलं की इथे मात्र एक ओळ सोडून द्यायची ओळ आणि दुसऱ्या ओळीला एक ओळ सोडली तर इथून सुरू केलं बघा. परिच्छेद पाडल्यानंतर 2 इंच जागा सोडलेली नाही. यू नो तुम्हाला माहिती आहे दॅट चिखलदरा म्हणजे चिखलदरा इज अ नॅचरली ब्युटिफुल प्लेस. तुम्हाला माहिती आहे की खूप नॅचरली ब्युटिफुल प्लेस आहे चिखलदरा. विथ जिओग्राफिकल इम्पॉर्टन्स म्हणजे भौगोलिक महत्त्व सुद्धा आहे हे तुम्हाला माहिती आहे. इट इज कॉल्ड द लिव्हिंग पॅराडाईज याला लिव्हिंग पॅराडाईज असं म्हटलं जातं ऑन द अर्थ या पृथ्वीतलावरती. वी विल विजिट डिफरंट पॉईंट्स लाईक सनसेट पॉईंट म्हणजे आम्ही भेट देणार आहोत डिफरंट पॉईंट्सला. त्यामध्ये सनसेट पॉईंट आहे, भीमकुंड आहे, भीमकुंड पॉईंट, देवी पॉईंट आहे, इको पॉईंट आहे अँड अ फेमस गन पॉईंट. वी विल आल्सो एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स. The whole tour will cost 2,500 rupees पर हेड म्हणजे प्रत्येकाला 2,500 रुपये एवढी फीस आहे. द अकोमोडेशन म्हणजे राहण्याचा जो काही खर्च आहे तो इज अरेंज्ड ॲट MIDC रिसॉर्ट आणि त्यांचं राहण्याचं मुक्कामी ठिकाण हे MIDC रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी म्हणजे आयोजित केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. विच इज लोकेटेड ज्या ठिकाणी ते म्हणजे आहे त्या लोकेशनला दाखवलं इन द
हार्ट ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलाचं एक हृदय असं म्हटलं. MIDC रिसॉर्ट, तिथे आमची राहण्याची व्यवस्था आहे. आय थिंक मला असं वाटतं की इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी, म्हणजे एक सोनेरी संधी आहे किंवा सुवर्ण संधी म्हणू आपण, टू एक्सप्लोर द ब्युटी ऑफ धिस प्लेस विथ माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांसोबत, अँड टीचरसोबत. आवर क्लास टीचर अलॉंग विथ, आमचे क्लास टीचरसुद्धा आहे, अलॉंग विथ म्हणजे इतर 5 अदर टीचर्स अँड गाईड्स आर ऑल्सो accompanying us. So, don't worry about our safety. आमच्या सेफ्टीबद्दल काळजी चिंता करू नका. त्यानंतर हेन्स म्हणून आय रिक्वेस्ट यू, मी विनंती करतो, टू फॉलो मी, टू अलो मी टू जॉईन द ट्रिप, म्हणजे मला जाण्याची परवानगी द्या ट्रिपमध्ये, विथ माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांसोबत, अँड टीचर्स वेटिंग फॉर युअर परमिशन, तुमच्या परमिशनची मी वाट पाहतो आहे. ॲट द अर्लिएस्ट, अँड गुगल पे करा असं म्हटलं आहे, 3000 रुपीज इन्क्लुडिंग माय पॉकेट मनी, ॲज अर्ली ॲज पॉसिबल, लवकरात लवकर तुम्ही 3000 रुपये पाठवून द्या. डोंट वरी अबाउट माय स्टडीज, माझ्या अभ्यासाबद्दल काळजी करू नका. इट इज गोईंग ऑन व्हेरी वेल ॲज युज्युअल, म्हणजे खूप छान पद्धतीने अभ्यास चालू आहे. कन्वे माय रिगार्ड्स असं म्हटलं आहे, म्हणजे प्रोफाऊंड रिगार्ड्स टू मम्मी अँड आजी, अँड बेस्ट विशेस टू लिटिल राज. आणि शेवटी या ठिकाणी तुम्हाला आपलं स्वतःचं या ठिकाणी जे काही समारोप आहे, युअर्स लविंगली, कोमा दिलं आहे, आनंदी जाधव, अशा पद्धतीने लेटर असेल. आणि शेवटी इथे बघा मार्क्स कशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकतात हे दिलेलं आहे. पहा इथे सेंडर्स ॲड्रेस अँड डेटला अर्धा मार्क आहे. सॅल्युटेशन म्हणजे सुरुवातला अर्धा मार्क आहे. मेन बॉडीला 2.5 मार्क्स आहेत. क्लोजिंग समारोपला अर्धा मार्क आहे. आणि यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स याला 1 मार्क आहे. म्हणजे तुम्ही सेंडर्स ॲड्रेस लिहिलात याला अर्धा मार्क मिळू शकते बघा. सॅल्युटेशन जर व्यवस्थित केलात याला अर्धा मार्क, म्हणजे 1 मार्क तर फिक्स आहे. मेन बॉडी 2.5 मार्क्ससाठी आहे, तर इथे तुम्ही जर थोडक्या शब्दामध्ये जर लिहिलात तर नक्कीच एखादा मार्क येऊ शकतं. आणि क्लोजिंग आणि ग्रामरला म्हणजे 2.5 ते 3 मार्क्स यामध्ये तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, धन्यवाद.